आज सक्सेस स्टोरीज विथ सिमरन मध्ये आपल्यासोबत आहे आकाश पाटील. सो लेट्स स्टार्ट विथ द इंटरव्ह्यू. हॅलो आकाश. सगळ्यांना शुभ सायंकाळ. प्रथमतः मी माझा आपणा सगळ्यांना परिचय देऊ इच्छितो. माझं नाव आकाश वासुदेव पाटील आहे. मी सद्यस्थितीत पनवेल नवी मुंबई येथे रहिवासी आहे. मी राज्यशास्त्र या विषयामध्ये महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेमध्ये पात्र झालो आहे, जी सप्टेंबर 2021मध्ये घेण्यात आली होती. मी OBC या वर्गवारीतून येतो आणि या विशेषतः परीक्षेमध्ये हा माझा दुसरा प्रयत्न होता. पहिल्या प्रयत्नामध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे मी पात्र होऊ शकलो नव्हतो. सद्यस्थितीमध्ये मी एका स्वायत्त महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक आणि राज्यशास्त्र विषयाचा प्रभारी म्हणून कार्यरत आहे. ओके आकाश, तर तू आपले जे स्टुडंट्स आहेत जे हा व्हिडिओ पाहतात त्यांना सांगशील का तुला ह्या वर्षी ह्या अटेम्प्टमध्ये किती मार्क्स पडले? येस मॅम. पेपर 1मध्ये माझा स्कोर होता 64 आणि पेपर 2मध्ये माझा स्कोर होता 114 असा स्कोर होता माझा. ओके, अँड ओव्हरऑल स्कोर वॉज? ओव्हरऑल स्कोर होता माझा 178. सर्वात आधी आम्हाला हे सांगशील की जेव्हा तू तुझा हा रिझल्ट बघितला, जेव्हा तुला नोटिफिकेशन आलं की हां सेट रिझल्ट आपलं अनाऊन्स झालं आहे, त्या वेळीची जी तुझी फिलिंग होती आणि तू घरी होतास का तू तुझ्या वर्क प्लेसमध्ये होतास आणि तू तुझ्या फॅमिली मेंबर्सला जेव्हा हे सांगितलं तर त्यांचा पण रिस्पॉन्स काय होतं हे सगळ्यांना सांग. अगदी 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 रोचक किस्सा आहे तो. खरं तर त्यावेळेस मी माझ्या महाविद्यालयीन संकुलात होतो. जस्ट माझं वर्किंग आवर संपले होते तरी मी कॅम्पसमध्ये होतो, का तर आमच्या कॉलेजमध्ये वायफाय कनेक्टिव्हिटीचं उद्घाटन होतं. तर त्या मोमेंटला मी, आमचे प्राचार्य, आमचे विभाग प्रमुख, आमचे सगळे कॉर्डिनेटर्स आम्ही त्या वायफाय सिस्टमच्या उद्घाटनासाठी जात होतो आणि तितक्याच आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला कळालं की सेटचा रिझल्ट डिक्लेअर झाला आहे. तर मी क्षणाचाही विलंब न लावता मी लॉग इन केलं आणि दॅट वॉज माय रिॲक्शन की येस झालं फायनली. आणि मी लिटरली ओरडलो त्या रूममध्ये की सर, प्रिन्सिपल सर, आमचे प्रोफेसर डॉक्टर SK पाटील आहे. मी जोरात ओरडलो, पाटील सर माझं क्वालिफाय झालो, मी पास झालो सेट एक्झामिनेशन. आणि त्या रूममध्ये आमच्या प्रिन्सिपल सरांसोबत आमचे IQC कॉर्डिनेटर होते, सिनियर फॅकल्टीज होत्या, आर्ट्सचे फॅकल्टी इन्चार्ज होते, कॉमर्सचे फॅकल्टी इन्चार्ज होते, सायन्सचे फॅकल्टी इन्चार्ज होते. अँड आय वॉज लाईक, तो मोमेंट माझ्यासाठी फार स्पेशल होता की त्या मोमेंटला सगळे माझ्या कॉलेजमधले सिनियर फॅकल्टीज होते आणि मला प्रचंड आनंद झाला होता. का? तो 2 कारण आहेत. एक म्हणजे ज्या महाविद्यालयामध्ये मी शिकलो होतो त्याच महाविद्यालयामध्ये मी फॅकल्टी म्हणून जॉईन झालो आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी शिकलो त्यांच्यासोबतच मला तो माझा पहिला आनंद शेअर करण्याची संधी मिळाली. त्यामुळे तो माझ्या आयुष्यातला एक अनन्यसाधारण महत्त्व असणारा तो क्षण होता. त्याच्या काही मिनटानंतर मी पुन्हा माझ्या आईला फोन केला की आई, सेट क्वालिफाईड झालो. आईची ही रिॲक्शन तितकीच आनंदाची होती की बाबा झालं, चला आता एक काहीतरी माइलस्टोन आपल्या करिअरमधला आला आहे. तर एकंदरीतच पाहता की तो माझ्या एकंदरीत शैक्षणिक कारकिर्दीमधला एक असं आपण म्हणू शकतो की ऐतिहासिक आणि नेहमी अविस्मरणीय असा दिवस असणार आहे माझ्यासाठी. तुला पण स्वतःला पण असं वाटलं असेल ना की हां आता मला एक स्टॅबिलिटी आली आहे, MS सेटचा हा जो एक्झाम आहे मी क्वालिफाय केलं आहे, तर एक स्टॅबिलिटी मिळते आपल्याला आपल्या करिअरमध्ये. कारण त्याच्या आधी आपल्याला असं असतं की अरे बाबा काय आता आपल्याला काढतील का आपल्याला परमनंट करणार का पुढे, जर गव्हर्नमेंटनी काय चेंजेस आणले तर काय होणार आपलं, असं थोडं तर आपल्या बॅक ऑफ द माइंडमध्ये प्रश्न सुरूच असतात, राईट? अगदीच अगदीच मॅम, अगदीच. माझ्या नियुक्तीचंच सांगतो मॅम. आमचं ऑटोनॉमस कॉलेज आहे, त्यामुळे ऑटोनॉमस कॉलेजमध्ये नियम जनरली असा असतो की ज्यांचं नेट सेट झालेलं आहे किंवा PhD असेच कॅन्डिडेट प्रेफर केले जातात. परंतु माझ्या बाबतीत असं झालं की मी त्याच कॉलेजमध्ये शिकलो असल्यामुळे आणि स्टुडंट डेपासून मी ॲक्टिव्ह होतो. मग स्टुडंट काउन्सिल असेल, स्टुडंट वेलफेअर असेल, पुन्हा बेस्ट NSS कॅम्पर मी होतो, पुन्हा स्टुडंट ऑफ द इयर होतो. आणि एकंदरीत माझा अकॅडमिक परफॉर्मन्स चांगला असल्यामुळे BAमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये पहिला आलो, MAमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये पहिला आलो. त्या अनुषंगाने मला ती संधी मिळाली म्हणून माझं इथे सिलेक्शन होऊ शकलं नाही. तर मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो आहे की आपण जर क्वालिफाईड नसाल तर आपल्या डोक्यावर नेहमी काय असते, एक टांगती तलवार असते. इवन आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा तीच सिच्युएशन आहे की 1 वर्षासाठी तुमची अपॉइंटमेंट केली जाते. 1 वर्षानंतर तुमचं परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन होतं. जर तुमचं काम सॅटिस्फॅक्टरी असेल तर आणि तरच तुमचा कॉन्ट्रॅक्ट हा नेक्स्ट इयरसाठी रिन्यू केला जातो. और
तुम्हाला मग नेक्स्ट इयरपासून काय करतात, डिस्कंटिन्यू करतात. त्यामुळे क्वालिफिकेशन असणं हे फार महत्त्वाचं आहे. राईट राईट. तर स्टुडंट्सला सर्वात आधी हे सांग की तुला हा जो आपला एक्झाम असतो MS सेट, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन, ह्याबद्दल तुला इन्फॉर्मेशन कुठून मिळाली, और तुझ्या फॅमिलीमध्ये फ्रेंड्समध्ये आधी कोणी ही परीक्षा दिली होती, तर तुझं सोर्स काय होतं ह्या एक्झाम मॅम, बद्दल या तुला कसं विषयीची कळालं? प्रेरणा आपण किंवा माहिती म्हणाल तर मी स्टुडंट डेजमध्ये असल्यापासूनच आमचे शिक्षक आम्हाला सांगायचे की जनरली आपला एक समज ऑब्लिक गैरसमज आहे की आर्ट्समध्ये फार करिअर अपॉर्च्युनिटी नाहीच आहेत. खरं तर ते चुकीचं विधान आहे, परंतु आम्हाला नेहमी सांगितलं जायचं की आर्ट्समधून तुम्ही एक चांगले काय होऊ शकता, प्राध्यापक होऊ शकतात. आणि एक चांगला प्राध्यापक काय करतो तर अख्खी पिढी घडवत असतो. तर त्या अनुषंगाने आम्हाला सांगितलं होतं की तुमचं BA झाल्यानंतर तुम्ही थांबायचं नाही, तुम्ही मास्टर्स करा. आणि मग एक सेटनेट नावाचा एक प्रकार असतो की जी पात्रता परीक्षा दिल्यानंतर तुम्ही सिनियर कॉलेजमध्ये फॅकल्टी होण्यासाठी तुम्ही काय होता, पात्र होता. तर मला पहिला रेफरन्स जो आला होता तो माझ्या फॅकल्टीजकडून आला होता कॉलेज डेजमध्ये. ओके. सो तुला जेव्हा तू ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी जेव्हा तुझे स्टडीज सुरू होते तेव्हा तुला तुझ्या कॉलेजमधूनच ही माहिती दिली गेली होती, बरोबर? येस, बिलकुल मॅम, बिलकुल. सगळ्या स्टुडंट्सचा मोठा मोठा प्रश्न हा असतो की ठीक आहे, आम्ही पण वाचलं आहे, आता तर ऑनलाईन साईट्सचा जमाना आहे, तर सगळ्यांना ऑनलाईन यूट्यूब असो किंवा पुणे युनिव्हर्सिटीची वेबसाईट असो किंवा डिफरंट वेबसाईट्स किंवा डिफरंट एज्युकेशनल जे प्लॅटफॉर्म्स आहेत तिथून कळून जातं की हां बाबा, हा एक एक्झाम आहे, प्रत्येक स्टेटचा एक्झाम असतो. इफ यू क्वालिफाय दॅट तुम्हाला परमनंट असिस्टंट प्रोफेसरची जॉब मिळेल. पण ह्या एक्झामसाठी जे प्रिपरेशन असतं, प्रिपरेशन करायचं कसं, मेन पॉईंट. अँड सेकंडली, हा प्रिपरेशन सेल्फ स्टडी केल्याने होणार का, ऑर एल्स आम्हाला ऑनलाईन कुठे जावं लागेल किंवा ऑफलाईन कोचिंग करावी लागेल, ह्याबद्दल थोडं गाईड कर स्टुडंट्सला. ओके, फार महत्त्वाचा मॅम तुम्ही प्रश्न विचारलात. कुठल्याही परीक्षेला अपेअर होण्याआधी आपला काय असलं पाहिजे, होमवर्क असणं गरजेचं आहे. हीच परीक्षा केवळ नेट सेटच नाही तर तुम्ही आयुष्यात कुठलीही परीक्षा द्या तर त्या परीक्षेला अपेअर करण्याआधी, त्या परीक्षेला बसण्याआधी तुमचा होमवर्क असला पाहिजे. होमवर्क असला पाहिजे म्हणजे काय, तर त्या परीक्षेचं स्वरूप काय आहे, ती परीक्षा कोणत्या माध्यमातून होते, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या परीक्षेचा अभ्यासक्रम. सिलेबस हा काय आहे तर त्या परीक्षेचा कोर पार्ट आहे. जोपर्यंत तुम्ही सिलेबस समजून घेत नाही, त्या सिलेबसचं तुम्ही विश्लेषण करत नाही, तो सिलेबस तुम्ही अंगीकृत करून घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या परीक्षेची ग्रॅव्हिटी कळणार नाही, त्या परीक्षेची खोलता कळणार नाही, त्या परीक्षेची काठिण्य पातळी समजणार नाही. आणि जोपर्यंत तुम्ही त्या परीक्षेची काठिण्य पातळी किंवा त्या परीक्षकाची विचार प्रणाली समजून घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला ती परीक्षा क्रॅक करायला फार जड जाणार आहे. मॅमनी दुसरा एक फार महत्त्वाचा प्रश्न विचारला की तुम्हाला ही परीक्षा सेल्फ स्टडीच्या माध्यमातून कंप्लीट करता येऊ शकते का किंवा पात्र करता येऊ शकते का, तर नक्कीच 100 नाही तर 101% तुम्ही ही परीक्षा स्वयं अध्ययनाच्या प्रक्रियेतून नक्कीच पात्र होऊ शकता. आता स्वयं अध्ययन म्हणजे काय, तर तुम्ही स्वतःचा स्टडी स्वतः करू शकता. आज तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे, मोबाईलमध्ये डेटा आहे, त्या डेटाचा वापर करून तुम्ही फक्त नाव टाईप करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, इंडियन कॉन्स्टिट्यूशन असेल, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असेल, इंटरनॅशनल रिलेशन असेल, तर टॉपिक सब टॉपिक वाईज तुम्ही नावं जर टाकली तर यूट्यूबवर तुम्हाला खूप सारे व्हिडिओज मिळतील. त्या व्हिडिओजच्या माध्यमातून तुम्ही कन्सेप्च्युअल क्लॅरिटी करू शकता. एकदा तुम्ही कन्सेप्च्युअल क्लॅरिटी केलीत की तुम्ही मिळवलेलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचं उपयोजन तुम्ही कसं करायचं आहे, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस केल्यानंतर तुमच्या काय लक्षात येईल की प्रश्न नेमके कोणत्या भागावर विचारले गेले आहेत. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्ही इंडियन कॉन्स्टिट्यूशनमधला युनियन लेजिस्लेचर किंवा केंद्रीय कायदेमंडळ हा टॉपिक वाचताय. आता केंद्रीय कायदेमंडळ हा टॉपिक वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की केंद्रीय कायदेमंडळावर दरवर्षी हमखास 1 ते 2 प्रश्न असतात. मग ते प्रश्न कशावर असतील, तर समजा यावर्षी संसदीय समित्यांवर प्रश्न विचारलाय, तर पुढच्या वर्षी संसदीय समित्यांवर प्रश्न येईल का, तर 99% प्रश्न होत नाही किंवा रिपीट होत नाही. तर या पद्धतीने जेव्हा तुम्ही तयारी कराल ना, तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्ही त्या परीक्षेच्या यशस्वीतेकडे तुम्ही काय करताय, पोचताय. नाही तर मेअरली यू आर जस्ट रीडिंग द बुक्स अँड ॲट द एंड ऑफ डे द रिझल्ट विल बी 0. इन शॉर्ट तुला असं सांगायचं आहे की जे कॉन्सेप्ट आहेत ते स्ट्रॉंग करायचे आहेत, आणि ते तुम्हाला कसं करता येणार, एस्पेशली आत्ताच्या Yes. जनरेशनला गुगल इज द
बेस्ट आन्सर. कारण तू जसं सांगितलं मोबाईलमधला जो डेटा Best. आहे त्याचा Best, उपयोग best. आपण कसं करतोय सगळं त्याच्यावर डिपेंड करतंय. असं नाही की तुम्हाला कोचिंगला जायचं असेल येस किंवा येस कोणत्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर पैसा देऊनच तुम्ही बिलकुल. शिकलं तरच तुम्ही क्वालिफाय होणार असं नाही आहे. येस सेकंड प्रश्न असा आहे की पेपर 1 जो आहे आपला 50 असं नाहीये अगदी अगदी क्वेश्चन्सचा, बरोबर. त्यासाठी तू प्रिपरेशन कसं केलं? कारण हा जो पेपर आहे जनरल पेपर आहे, जनरल ॲप्टिट्यूडवर बेस्ड आहे. ठीक आहे, सगळ्यांना सेम कोणत्याही सब्जेक्टचा Okay. असो स्टुडंट, सगळ्यांना हा पेपर तर सॉल्व करायला लागणारच आहे. हम्म. पेपर 2 साठी आपल्याकडे ऑप्शन्स असतात, बट पेपर 1 तर सगळ्यांसाठी कॉमन आहे. तर हा जो पेपर आहे ह्याचे अगदीच. जे युनिट्स आहेत एस्पेशली ते तू कसे हँडल केले? तुझ्यासाठी सोपे स्ट्रॉंग युनिट्स कोणते होते, तुझ्यासाठी थोडेसे वीक युनिट्स कोणते होते, त्याच्यावर काही मार्गदर्शन कर स्टुडंट्स. ओके. तर आपल्या माध्यमातून माझ्या सगळ्या अभ्यासू मित्रमैत्रिणींना सांगायचं की पेपर 1 बद्दल फार गवगवा केला जातो की अवघड आहे, कसं होणार, काय होणार. तर याची अगदी सिम्पल ट्रिक मी जी इम्प्लिमेंट केली होती माझ्या अभ्यासाच्या वेळेस. एक लक्षात घ्या, पेपर 1 तुम्हाला आहे 100 मार्क्स, 50 क्वेश्चन्स आहे. इच क्वेश्चन कॅरीज 2 मार्क्स, म्हणजे 2 मार्कांसाठी एक प्रश्न आहे. 50 प्रश्न आहेत, एकूण 100 गुण. आता हे 100 गुणांकडे बघताना तुम्ही कसं बघायचं आहे? तर तुम्ही 100कडे बघितलं तर नक्की तुम्हाला भीती वाटेल. पण मग यामध्ये काय करायचं, तर तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे, जर तुम्ही सिलेबस काढला तर सिलेबस काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ते 100 जे मार्क्स आहेत ते 100 मार्क्स 10 युनिट्समध्ये काय केलेले आहेत, विभागले आहेत. बरोबर आहे. 10 युनिट्स तुम्हाला असेल. फॉर एक्झाम्पल टीचिंग ॲप्टिट्यूड आहे, रिसर्च ॲप्टिट्यूड आहे, त्यानंतर कॉम्प्रिहेन्शन पार्ट आहे, मॅथमॅटिकल रिझनिंग आहे, लॉजिकल रिझनिंग आहे, डेटा इंटरप्रिटेशन आहे, कम्युनिकेशन आहे, त्यानंतर पीपल्स डेव्हलपमेंट आहे, म्हणजे त्यामध्ये एन्व्हायरमेंट असतं, करंट अफेअर्स असतं, आणि हायर एज्युकेशन, असे एक 10 युनिट आहेत. तर तुम्हाला पहिले हे आयडेंटिफाय करावं लागेल की तुमची स्ट्रेंथ काय आहे. समजा तुम्हाला मॅथमॅटिकल रिझनिंग किंवा ज्याला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असं म्हटलं जातं, तर ते जर तुम्हाला अवघड जात असेल तर तुम्ही काय करा, तो पार्ट शेवटला ठेवा. आणि जे तुमची स्ट्रॉंगनेस आहे, जे तुमची स्ट्रेंथ आहे, आता प्रत्येकाची स्ट्रेंथ ही काय आहे, व्यक्तिपरत्वे बदलत जाणार आहे. फॉर एक्झाम्पल मला गणित अवघड जायचं, टू बी व्हेरी ऑनेस्ट, माझं मॅथ्स फार चांगलं नाही आहे. तर मी काय केलं, तर मी टीचिंग ॲप्टिट्यूडवर जास्त फोकस केला, रिसर्च ॲप्टिट्यूडवर जास्त फोकस केला. मला कॉम्प्रिहेन्शन फार छान जमतं, तर मी कॉम्प्रिहेन्शनचे टॉपिक्स व्यवस्थित केले. कम्युनिकेशन माझं चांगलं होतं, मी ते चांगलं केलं. त्यानंतर हायर एज्युकेशन, ICT, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, तर हे जे माझे स्ट्रॉंग एरियाज होते मी काय केले आधी, ते आणखीन स्ट्रॉंग केले. एक लक्षात घ्या, तुम्हाला 100 आउट ऑफ 100 स्कोअर करायला जायचं नाही आहे. तुम्हाला काय व्हायचं आहे, क्वालिफाय करायचं आहे. लक्षात घ्या, तुम्ही 40%नी क्वालिफाय झाला का 100%नी क्वालिफाय झाला, तुमच्या सर्टिफिकेटवर तुमचे मार्क्स येत नाही. तुमच्या सर्टिफिकेटवर काय येतं, क्वालिफाईड किंवा नॉट क्वालिफाईड. त्यामुळे तुमचे स्ट्रॉंग एरियाज कोणते आहेत ते आयडेंटिफाय करा आणि त्याच्यावर जास्त जोर लावा. त्याच्यावर तुम्ही जर जास्त जोर लावला तर काय होईल, ते आणखीन परफेक्ट येतील आणि तुम्हाला त्या युनिटच्या माध्यमातून जास्तीत जास्त मार्क्स स्कोअर करतील. फॉर एक्झाम्पल जर तुमचं रिझनिंग चांगलं असेल तर तुम्ही रिझनिंगला जास्त वेळ द्या. ओके, मॅथ्सला तुम्ही काय करा, शेवटला टाका. अशा पद्धतीने तुम्हाला काय करता येऊ शकेल, कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त टॉपिक्स कव्हर करता येतील. आणि महत्त्वाचं की समजा तुमचं मॅथ्स वीक आहे किंवा तुम्हाला रिडिंग कॉम्प्रिहेन्शन जमत नाही आहे, तर त्याचं टेन्शन जर घेत बसलं ना, तुम्हाला काय होईल मी सांगतो की जर तुम्ही मॅथ्स आणि इंग्लिशचं टेन्शन घेतलं तर समजा तुम्हाला ICT चांगलं जमतं, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, किंवा तुमचं टीचिंग चांगलं आहे, रिसर्च चांगलं आहे, तर तुमच्या मॅथ्स न येण्याचं टेन्शन किंवा ते डिप्रेशन, ती निगेटिव्हिटी तुमच्या स्ट्रॉंग एरियाजवर सुद्धा काय होते, अफेक्ट होते किंवा त्याचा प्रभाव चुकीच्या पद्धतीने त्यावर पडतो आणि तुमचे जे प्लस पॉईंट्स आहेत, जे तुम्हाला जमत आहे, ते सुद्धा काय करणार, तुम्ही विसरून जाणार. सो फ्रॉम माय साईड माय सजेशन विल बी फॉर यू की तुमचे स्ट्रॉंग एरियाज आयडेंटिफाय करा पेपर 1मध्ये. टीचिंग ॲप्टिट्यूड चांगलं आहे, रिसर्च चांगलं आहे, ICT चांगलं आहे, हायर एज्युकेशन चांगलं आहे, करंट अफेअर्स चांगलं आहे. तर त्यावर काय करा, जास्त जोर लावा आणि त्याच्यातून मॅक्झिमम स्कोअर करा, सो दॅट तुमचे जे मॅथ्सचे मार्क्स आहेत ते काय होतील, तिथे ॲडजस्ट होऊन जातील. ओके. फर्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे सगळ्या स्टुडंट्सला हे आय थिंक सो नोट करायला पाहिजे की आउट ऑफ मार्क्स मीन्स 50 क्वेश्चन्स आहेत तर 100 मार्क्स स्कोअर करणं इज नॉट ॲट ऑल इम्पॉर्टंट. तर ज्या स्टुडंट्सला ही भीती असते की अरे यार एक क्वेश्चन जर सुटलं
तर कसं होणार, काय होणार मग? तर त्या एक प्रश्नामुळे बाकीचे जे 99 क्वेश्चन्स आहेत ते पण तुम्ही वेस्ट करताय. तर फोकस, जसं आकाशने तुम्हाला सांगितलं आहे की फोकस करा, तर आय एम शुअर की पेपर 1मध्ये तुम्हाला 70+ मिळणारच. अँड आकाश, स्टुडंट्सला हे पण सांग, पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट, हायर एज्युकेशन, हे जनरल नॉलेजचे युनिट्स आहेत. बरोबर. ह्या युनिट्समध्ये थोडंफार आपल्याला अनएक्सपेक्टेड क्वेश्चन्स Yes. आपण बघतोच Yes. पेपरमध्ये बरोबर. दरवर्षी. बरोबर, ma'am. दरवर्षी 1-2 क्वेश्चन्स असे असतील. तुम्ही कितीही अभ्यास केला, कितीही बुक्स वाचले, काय म्हणजे रोज न्यूजपेपर जरी वाचला, तरी असं होणार की एखादा क्वेश्चन पीपल डेव्हलपमेंट हायर एज्युकेशनमध्ये असं विचारलं जाणार जे तुम्हाला माहीतच नसेल त्याचं उत्तर, म्हणजे तुम्ही गेस पण नाही करू शकणार. Yes. तर जेव्हा असा क्वेश्चन पेपरमध्ये येतो तर स्टुडंट्स काय करतात, बाकीचं जे त्यांना येतं आहे ते पण विसरून जाणार, ब्लँक होऊन जाणार त्यांचं माइंड कम्प्लिटली. बरोबर. तर अशा वेळेस टॅकल कसं केलं पाहिजे त्या क्वेश्चन्सला, ओके. हे तुझा जो एक्सपिरियन्स होता फर्स्ट अटेम्प्टचा आणि सेकंड अटेम्प्टचा, ते तू सांग. ओके. मॅम, खूप छान प्रश्न मांडलात. एक लक्षात घ्या, आपण क्रिकेट मॅच पाहतो ना, बॅटिंग पाहतो, बॅट्समन बॅटिंग करतो. मग जो बॅट्समन आहे, जो बॅटिंग करतोय, तो प्रत्येक बॉल खेळतो का? प्रत्येक बॉल खेळत नाही. तो काही बॉलला तो डिफेन्सिव्ह राहतो, काही बॉलवर ॲग्रेसिव्हली पुढे येऊन स्लिंग शॉट मारतो, काही बॉल तो डक करतो म्हणजे सोडून देतो. तसंच तुमच्या क्वेश्चन पेपरचं सुद्धा आहे. काही क्वेश्चन्स हे डेलिबरेटली एक्झामिनरने काय केलेले असतात, मुद्दाम टाकलेले असतात. कशासाठी टाकलेले असतात? विद्यार्थ्याला कन्फ्यूज करण्यासाठी, किंवा त्याचे पेशन्स चेक करण्यासाठी, किंवा त्याला मेंटली डिस्टर्ब करण्यासाठी. तर अशा वेळेस विद्यार्थ्याने काय करायचं आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं, जे क्वेश्चन्स तुम्हाला येत नाही आहेत त्याचा फार विचार करायचा नाही. हा पहिला. जर तुम्हाला तो क्वेश्चन अटेम्प्ट करायचाच आहे आणि तुम्ही सोडवलेल्या पेपरवरून जर तुम्ही अंदाज बांधले की येस, तुम्ही जे तितकं सोडवले तितकं क्वालिफाय होण्यासाठी सफिशियंट नाही आहेत, मग त्यावेळेस मेथड वापरायची एलिमिनेशन मेथड. फॉर एक्झाम्पल, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीवर असा एक काही क्वेश्चन आला आहे की जो तुम्ही कधी वाचलाच नाही आहे. मग तुम्ही काय करा, तो क्वेश्चन वाचा, त्याचे 4 ऑप्शन्स दिले असतील, तर प्रयत्न करा की जो रॉंग ऑप्शन आहे तो एलिमिनेट करता येतोय का, तुम्ही ते चेक करा. ओके. तुम्ही समजा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी वाचले तर तुमच्या डोक्यात त्याच्याबद्दल काही एक बेसिक आयडिया असणार आहे. फॉर एक्झाम्पल, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी कोण सेट करतं, ते एज्युकेशन मिनिस्ट्री. तर समजा तिथे आलं असेल स्टेटमेंट की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इज फ्रेम बाय व्हॉट वी गेस दॅट द टेक्निकल मिनिस्ट्री. तर टेक्निकल मिनिस्ट्री त्याचा आन्सर असणार आहे का? नाही. मग तो ऑप्शन काय होतो, इरेज होतो. त्यानंतर दुसरा एक आणखीन बघा, एलिमिनेट होतोय का. तर असं करत करत जर तुम्ही एलिमिनेशनच्या माध्यमातून सोडवलं तर तुम्हाला ॲट द एंड ऑफ मिनिट तुम्हाला काय मिळेल, त्याचं करेक्ट आन्सर मिळेल. किंवा तुम्ही उत्तराच्या जवळ जाल, आणि जेव्हा उत्तराच्या जवळ जाल तेव्हा 50-50चं रिस्क घेऊन, कारण तिथे निगेटिव्ह मार्किंग आहे का तुम्हाला, तिथे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. त्यामुळे जर तुम्ही 50-50 असाल तर तुमच्या जी गट फिलिंग आहे त्या गट फिलिंगचं ऐका आणि तो ऑप्शन काय करा, सिलेक्ट करा. आणि मोस्ट ऑफ द टाईम, म्हणजे मलाच इतका अनुभव आहे की तुमचं मन जे सांगतं ते 90% करेक्ट आन्सर हे तेच असतं. ओके. दुसरी गोष्ट की मॅमनी खूप छान पद्धतीने सांगितलं की तुम्ही कितीही वाचलं तरी ॲट द एंड ऑफ डे असा एक क्वेश्चन तुम्हाला येणार आउट ऑफ द बॉक्स. बरोबर आहे. मी एक सांगतो की परफेक्ट कोणीच नाही आहे, मी सुद्धा नाही आहे. त्यामुळे प्रयत्न काय करा की ॲनालिसिस करा की हायर एज्युकेशनवर मागच्या वर्षी काय क्वेश्चन्स विचारले होते. मागच्या वर्षी जर एज्युकेशन पॉलिसीवर क्वेश्चन विचारला असेल तर या परीक्षेत येणार का? नाही येणार. किंवा काय काय वेळेस युनिव्हर्सिटीज टाकले जातात की युनिव्हर्सिटीज कुठे आणि कधी इस्टॅब्लिश झाल्या, तर त्याच्यावर एक क्वेश्चन हमखास असतो. मग काय करा, ॲटलिस्ट तुम्ही टेबल बनवा की बाबा एवढ्या युनिव्हर्सिटीज आहेत, त्यांचे हेडक्वार्टर्स इथे आहेत, शहरं इथे आहेत, या वर्षी इस्टॅब्लिश झाले. एवढं जरी केलं तरी तुम्हाला 1-2 क्वेश्चन्स हे सहज मिळून जाणार. आणि हे 1-2 क्वेश्चन्स म्हणजे एक करेक्ट क्वेश्चन म्हणजे +2 मार्क्स. ओके. सो हे +1 +2 मार्क्स करून करून तुमचा टॅली काय करणार आहे, वाढत जाणार आहे. सो प्रयत्न करा, जर उत्तर माहिती नाही आहे तर सोडू नका, एलिमिनेशन मेथड वापरा, करेक्ट आन्सरपर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. आणि या गोष्टींना कसं टॅकल करायचं, तर पेपर वाचा. पेपर वाचल्याने तुमचं 90% करंट अफेअर्स कवर होऊन जातं. मी माझं उदाहरण देतो आहे. मी न्यूजपेपर वाचले, यूट्यूबवरच्या काही व्हिडिओज बघितल्या, माझं करंट अफेअर्स तसंच कवर झालं. मी वेगळा स्टडी करत बसलो नाही. मी तो वेगळा वेळ कुठे दिला, रिसर्च ॲप्टिट्यूड, टीचिंग ॲप्टिट्यूड
ICT टूल्स याच्यासाठी किंवा लॉजिकल रिझनिंगचे क्वेश्चन्स प्रॅक्टिस करायला मी माझा तो एक्स्ट्रा वेळ दिला आहे. सो या पद्धतीने तुम्ही जर अप्रोच ठेवला तर तुम्हाला पेपर 1मध्ये अडचण यायला नको. रिमेंबर क्रिकेट मॅच, रिमेंबर क्रिकेटर. तर सगळे जे स्टुडंट्स आहेत जे नेक्स्ट एक्झामसाठी प्रिपेअर करत आहेत त्यांनी हा एक्झाम्पल डोक्यात एकदम कॉपी पेस्ट करून ठेवायचं आहे. जेव्हा पण तुम्ही एक्झामसाठी अपिअर होणार, तुम्हाला असा एखादा प्रश्न दिसला की तुम्हाला एकदम असं नर्वसनेस झालं आहे की तुम्हाला समजतच नाही, अरे बाबा हा क्वेश्चन कुठून विचारला आहे त्यांनी, ह्याबद्दल आम्ही काही वाचलंच नाही आहे, तर तुम्ही हा जो एक्झाम्पल आहे आकाशचा, क्रिकेटर्स काय करतात, प्रत्येक बॉल खेळतात का नाही, हा एक्झाम्पल तुमच्या डोक्यामध्ये तेव्हा क्लिक झाला पाहिजे आणि तुम्हाला मूव ऑन करायचं आहे. त्या क्वेश्चनला सोडून द्यायचं आहे, पुढच्या क्वेश्चनला सॉल्व करायचा प्रयत्न करायचा आहे. तो दिस इज द बेस्ट स्ट्रॅटेजी और बेस्ट एक्झाम्पल जो आकाशने दिला आहे. सगळ्यांनी हा जो पॉईंट आहे नोट करा. जर तुम्ही खूप सिरियस आहात तुमच्या प्रिपरेशनला घेऊन तर मेक शुअर तुम्ही हा पॉईंट नोट करताय. सो आकाश, आता पेपर 2बद्दल तू स्टुडंट्सला सांग की पॉलिटिकल सायन्स हा जो सब्जेक्ट आहे ह्याला तुम्ही कसं मॅनेज करता. एस्पेशली स्टुडंट्सला हा क्वेश्चन असतो की हा सब्जेक्ट जो आहे ह्यामध्ये वाचण्यासारखं इतकं काय असतं की मॅडम आम्ही जेव्हा परीक्षा देण्यासाठी जातो मोस्ट ऑफ द पार्ट आम्ही विसरून जातो की काय होतं, ह्याचं मीनिंग काय होतं, ह्याचं इयर कोणता होता किंवा हा कोणत्या चॅप्टरमधून आला आहे हे सुद्धा आम्ही विसरून जातो. कारण सिलेबस इज वास्ट, नो डाऊट सिलेबस वास्ट आहे. तर हे तुम्ही कसं मॅनेज करणार की तुमचे जे जर स्ट्रॉंग युनिट्स आहेत त्या स्ट्रॉंग युनिट्सला तुमच्या ब्रेनमध्ये पूर्णपणे फिट करायचं, रिव्हिजन कसं करणार आणि मोस्ट इम्पॉर्टंट जेव्हा तुम्ही परीक्षेला जाणार त्या दिवशी पेपर 2चे क्वेश्चन सॉल्व करताना ते रिकलेक्ट होणे इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर ते रिकलेक्ट होत नाही, तुम्ही स्टडी पण व्यवस्थित केला आहे, रिव्हिजन केलं आहे, पण जर ते रिकलेक्ट नाही होते, तुम्हाला आठवतच नाही की तुम्ही कोणती ट्रिक अप्लाय केली होती, तर ते तू कसं मॅनेज केलं होतं. ऑल्सो जर तुझे काही वीक युनिट्स होते जे तुला पण थोडेसे डिफिकल्ट वाटायचे ते तू कसं हँडल केलं सांगशील. ओके, खूप छान मुद्दा मांडलात मॅम. पेपर 2चं सिलेबस जर आपण लक्षात घेतला तर अगेन पेपर 2मध्ये सुद्धा काय आहे, 10 मॉड्यूल आहेत. पहिला मॉड्यूल आहे पॉलिटिकल थिअरी. पॉलिटिकल थिअरीमध्ये काय आहे, कॉन्सेप्ट्स आहेत आणि आयडियोलॉजीज आहेत. कॉन्सेप्टमध्ये काय, लिबर्टी आहे, इक्वॅलिटी आहे, डेमोक्रेसी आहे, फ्रॅटर्निटी आहे, पॉवर आहे, सिटिझनशिप आहेत. यासारख्या कॉन्सेप्ट आपल्याला युनिट 1च्या पार्ट 1मध्ये किंवा सेक्शन 1मध्ये बघायला मिळतील. आणि सेक्शन 2मध्ये काय आहे तर आयडियोलॉजीज आहेत. आयडियोलॉजीमध्ये काय, लिबरलिझम आहे, मार्क्सिझम आहे, फेमिनिझम आहे, इकोलॉजिझम आहे किंवा बहुलतावाद आहे. तर यासारखे सिद्धांत आहेत किंवा विचारसरणी आहेत. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही पॉलिटिकल सायन्सचा विचार करता तेव्हा लोकांना काय वाटतं की पॉलिटिक्स म्हटलं की राजकारण, राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, निवडणुका, करेक्ट आहे, पॉलिटिकल पार्टीज. बट जर खरा पॉलिटिकल सायन्स जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल आणि बिईंग द स्टुडंट ऑफ पॉलिटिकल सायन्स यू शुड बी अवेअर ऑफ कोर ऑफ पॉलिटिकल सायन्स अँड द कोर इज नथिंग बट द पॉलिटिकल थिअरी. तर राज्यशास्त्राच्या विषयाचा किंवा नुसतंच सेट नाही तर तुम्हाला पॉलिटिक्समध्ये पुढे रिसर्च जरी करायचा असेल तरी तुम्हाला या आत्म्याशी जुळून घ्यावंच लागणार आहे. एक लक्षात घ्या, आपण ज्या घरात राहतो, ठीक आहे, तर गरजेचं नाही की आपल्या त्या घरातल्या प्रत्येक माणसाशी काय होईल, जसं आपलं आईशी पटतं, जसं वडिलांशी पटतं तसं प्रत्येकाशी पटेल. याचा अर्थ आपण त्या माणसाला सोडून देतो का? तसंच पॉलिटिकल सायन्स आहे, पेपर 2चं आहे. जरी बऱ्याच मुलांची तक्रार कशी असते की सर आम्हाला कॉन्सेप्ट समजत नाही किंवा आम्हाला थिअरी समजत नाही, आम्हाला ही आयडियोलॉजी समजत नाही, मी त्यांना नेहमी एकच सांगतो की औषध कडू असलं म्हणून आपण ते पिणं सोडतो का? नाही. तसं जर तुम्हाला राज्यशास्त्र किंवा पॉलिटिकल सायन्स जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला त्याचा आधी आत्मा समजून घ्यावा लागेल आणि हा आत्माच काय आहे, पॉलिटिकल थिअरी आहे. लक्षात घ्या, छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत. फॉर एक्झाम्पल, जर मी स्त्रीवाद म्हणत असेल तर स्त्रीवाद मी कसं लक्षात ठेवेन की अशी विचारसरणी की ज्या विचारसरणीमध्ये स्त्रीला काय ठेवलं जातं, केंद्रीभूत ठेवलं जातं, त्या विचारसरणीला काय म्हणायचं, स्त्रीवाद म्हणायचं. ओके, सो अशा लहान लहान त्या शब्दामध्ये, आता उदारमतवादाचं उदाहरण घेतलं आपण, तर उदारमतवाद, आता ह्या उदारमतवादाला समजून घेण्यासाठी
एक शब्द खूप आहे, उदार. उदार होणं म्हणजे काय? फ्री होणं, लिबरल होणं, बंधनांचा अभाव असणं. तर ह्या छोट्या छोट्या शब्दां कीवर्ड्सवरून तुम्ही काय करू शकता, त्या थेअरीमधला सार हा ओळखू शकता. आणखीन एक गोष्ट म्हणजे की डेट्स कशा लक्षात ठेवायच्या. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर युनिट 2 पाहिलं तर युनिट 2 मध्ये तुम्हाला काय बघायला मिळतील? वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर्स बघायला मिळतील. ओके, युनिट 3 मध्ये काय आहेत? इंडियन पॉलिटिकल थिंकर्स आहेत. आता वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर्समध्ये काय येणार? प्लेटो येणार, एरिस्टॉटल येणार, ओके, सॉक्रेटिस येणार, रुसो येणार आहे, बरोबर आहे. त्यानंतर J.S. मिल आहे, F.A. हाईक आहे, कार्ल मार्क्स आहे, ओके. त्यानंतर हॅना आरेंट आहेत. असे एन नंबर ऑफ पॉलिटिकल ऑथर्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत. त्यानंतर मॅकेलवे आहे, ओके. मग आता ह्या प्रत्येकाचे काय असणार आहेत? काही पब्लिकेशन्स असणार आहेत. जसं मी जेव्हा म्हणतो प्लेटो म्हटल्यानंतर माझ्या डोक्यात पॉलिटिकल सायन्सचं स्टुडंट म्हणून 2 पुस्तकं क्लिक झालीच पाहिजेत. ती म्हणजे कुठली? द स्टेट अँड रिपब्लिक. तसंच मार्क्सचं काय आहे? कम्युनिस्ट मॅनिफेस्टो, किंवा ज्याला म्हटलं जातं बेस सुपरस्ट्रक्चर थेअरी, पाया एमला सिद्धांत. हे काय झालं पाहिजे? स्ट्राईक झालं पाहिजे. आणि मॅडम हे स्ट्राईक केव्हा होईल माहिती आहे का मित्रांनो? जेव्हा तुम्ही त्या विषयावर खऱ्या अर्थानं किंवा वास्तविकतेनं प्रेम कराल, जेव्हा तुम्ही त्या विषयाला समजून घेण्याचा प्रयत्न कराल, तुम्ही त्याला वेळ द्याल, ओके, तेव्हा तुम्हाला काय मिळेल? त्या विषयाशी एक कनेक्ट तयार होईल. आणि जेव्हा तो कनेक्ट तयार होईल ना, तेव्हा तुम्हाला विषयातल्या त्या तांत्रिकता आहेत किंवा ती जी गुंतागुंत आहे ना, ती समजून घेता येईल. एक लक्षात घ्या, कुठलीही थिअरी ही दुसऱ्या थिअरीला काय असते? इंटरकनेक्ट असते. जेव्हा तुम्ही उदारमतवाद शिकता तेव्हा त्याच्यामध्ये पण पुन्हा प्रकार आहेत. फॉर एक्झाम्पल क्लासिकल लिबरलिझम आहे, म्हणजे काय? तर अभिजात उदारमतवाद. अभिजात उदारमतवादामध्ये पुढे सुधारणा झाले, त्याचं रूपांतरण कशामध्ये झालेलं आहे? आधुनिक उदारमतवादामध्ये, ज्याला म्हटलं जातं मॉडर्न लिबरलिझम. मॉडर्न लिबरलिझममध्ये पण पुन्हा काय झाले? सुधारणा झालेली. काय? पोस्ट मॉडर्न किंवा उत्तर आधुनिक उदारमतवाद. सो ह्या काय आहेत? ह्या लिंक्स आहेत. या लिंक्स तुम्ही काय घेतल्या पाहिजेत? समजून घेतल्या पाहिजेत, बरोबर आहे. आता काहींना काय वाटतं? हा थेरी पार्ट जड जातो. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. मग तुम्ही काय करा? बाकीच्या युनिट्सकडे लक्ष द्या की जिथे तुमचा काय होऊ शकेल? स्कोर वाढेल. फॉर एक्झाम्पल असे युनिट कोणते? स्कोरिंग युनिट्स कोणते आहेत की जिथे तुम्हाला हमखास स्कोर येऊ शकतो? तर तो म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन्स, आंतरराष्ट्रीय संबंध, भारताची परराष्ट्र धोरण, फॉरेन पॉलिसी, याचबरोबर इंडियाज पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन म्हणजे भारतातल्या राजकीय संस्था, बरोबर आहे. त्याच्यानंतर भारतामधलं सुशासन, गव्हर्नन्स, ओके. त्यानंतर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. हा जो सेक्शन आहे ना, हा काय आहे? पॉकेट आहे. या पॉकेटमधून तुम्हाला मॅक्झिमम स्कोर करता येऊ शकतं, ओके. फॉर एक्झाम्पल तुम्ही टार्गेट ठेवलं पाहिजे की युनिट नंबर 7 इंडियन पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन्स, भारतातल्या राजकीय संस्था. आता या राजकीय संस्था हा टॉपिक इतका छान आहे ना की तुम्ही स्वतःशीच काय करा? ध्येय साधून घ्या, टार्गेट ठेवा की माझा याच्यातला एकही आन्सर चुकलं नाही पाहिजे. का नाही चुकलं पाहिजे? कारण हा युनिट इझी आहे खूप, ओके. याच्यामध्ये काय आहे? तर युनियन लेजिस्लेचर आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली आहे, भारताचा स्वातंत्र्य लढा आहे, संविधानाच्या निगडीत, त्याचबरोबर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे, त्यानंतर राज्यांचं विधिमंडळ, राज्याचं कायदे मंडळ आहे, बरोबर आहे. तर हे जे सेक्शन आहेत ना, हे तुम्हाला काय देतात? स्कोर देतात. त्यामुळे हे आयडेंटिफाय करा. अगेन जी तुम्ही स्ट्रॅटेजी पेपर 1 मध्ये वापरली, तुमचे स्ट्रॉंग एरियाज आणि तुमचे वीक एरियाज, तेच तुम्हाला पेपर 2 मध्ये सुद्धा करायचं आहे. काय? तर तुमचे स्ट्रॉंग एरियाज कोणते? तर माझे स्ट्रॉंग एरियाज कोणते होते? तर माझा कोर पार्ट जो आहे, माझा जो आत्म्याचा भाग आहे, म्हणजेच काय? तर क्लासिकल पार्ट, युनिट 1 मी म्हटलं पॉलिटिकल थिअरी, पॉलिटिकल कॉन्सेप्ट्स अँड पॉलिटिकल आयडिओलॉजीज, हे माझे स्ट्रॉंग होते. त्यामुळे पहिल्या यातले मला आउट ऑफ मार्क्स मिळाले, ते माझे सगळे करेक्ट आले, बरोबर आहे. त्याच्यानंतरचा जो दुसरा पार्ट आहे, वेस्टर्न थिंकर्स मला थोडे अवघड जायचे. मग मी काय केलं? इंडियन थिंकर्सवर थोडा जास्त जोर लावला आणि तिथून स्कोर मी काय केला? मॅनेज केला. त्यानंतर नेक्स्ट मॉड्यूल आहे, तिसऱ्या मॉड्यूलमध्ये बघा काय दिलेलं आहे? तिसऱ्या युनिटमध्ये दिलेलं आहे इंडियन थिंकर. चौथा युनिट हा थोडा तुलनेने अवघड आहे. अवघड इन द सेन्स मला अवघड आहे. चौथा युनिट आहे कंपॅरेटिव्ह पॉलिटिकल अनालिसिस, म्हणजे ज्याला म्हटलं जातं तुलनात्मक राजकारण. आता या तुलनात्मक राजकारणामध्ये खूप सारे सिद्धांत आहेत. मग राज्यांचे सिद्धांत आहेत, लोकशाहीचे सिद्धांत आहेत, राज्याच्या संकल्पना आहेत. हा मॉड्यूल खरं तर मुलांना चॅलेंजिंग जातो मोस्ट ऑफ द केसेसमध्ये. मग ह्याला कसं टॅकल करायचं? तर 2 पद्धती. जसं मी म्हटलं, बॅटिंगची स्ट्रॅटेजी वापरायची. जर तुम्हाला याच्यामधले क्वेश्चन्स येत नाही आहेत तर वाचा, 2 मिनटं विचार करा. जर 2 मिनटात तुम्हाला लिंक लागली नाही तर 3ऱ्या मिनटाला क्वेश्चन स्किप करायचं आणि पुढे जायचं. का? कारण तुम्हाला पेपर कव्हर करायचा आहे. लक्षात घ्या,
टाईम मॅनेजमेंटसुद्धा फार महत्त्वाचं आहे. तुम्ही काय करता माहिती आहे का, बहुतेक मुलांचं काय होतं की जिथपर्यंत क्वेश्चन्स येतात आपण तिथपर्यंत सॉल्व करत जातो. जिथे आपल्याला येत नाही तिथे आपली गाडी थांबते आणि जिथे गाडी थांबली की गाडी तिथेच थांबते आणि पुढे गाडी आपली रुळावरून उतरते आणि मग बाहेर येऊन आपण काय करतो, आलाप साधतो की पेपर खूप अवघड गेला आहे. पेपर अवघड कुठे जातो माहिती आहे का, जेव्हा तुम्हाला येत नाही म्हणून तुम्ही जिथे तुमचा संयम घालवला, तुमचा कॉन्फिडन्स घालवला की पेपर तिथेच तुमच्यासाठी संपतो. ओके, कमिंग बॅक टू द टॉपिक स्ट्रॉंग एरियाज. तुमचे स्ट्रॉंग एरियाज कोणते हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचे, त्याला आणखीन स्ट्रेंथ करायचं. जसं फॉर एक्झाम्पल माझे स्ट्रॉंगर एरियाज होते इंटरनॅशनल रिलेशन्स. आता इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये सुद्धा काय थिअरीज आहेत. ओके, वास्तववाद आहे, आदर्शवाद आहे, उदारमतवाद आहे, स्त्रीवाद आहे. हे थिअरीज काय करा, समजून घ्या आणि ते समजून घेत असताना त्याला आजच्या परिस्थितीशी कसं इम्प्लिमेंट करता येईल ह्याचा विचार करा. जेव्हा तुम्ही हे कराल ना, जेव्हा तुम्ही थिअरी वाचून त्याचं ॲप्लिकेशन करायला शिकाल तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्हाला ते प्रश्न सुटतील. इंटरनॅशनल रिलेशनमध्ये आणखीन काय आहे तर एक डेटंट किंवा ज्याला म्हटलं दितांत, अवरोधन किंवा प्रतिरोधन ह्या कॉन्सेप्ट आहेत, या समजून घ्या. पुन्हा आंतरराष्ट्रीय समस्या काय आहेत, जागतिक दहशतवाद आहे, स्त्रीच्या समस्या आहेत, पर्यावरणाच्या समस्या आहेत. तर ह्या समस्या अभ्यासून करंटला लिंक करा. फॉर एक्झाम्पल आता ग्लोबल टेररिझमचा जर विचार केला तर सिरिया, इराण, इराक डिस्टर्ब चालू आहे. पुन्हा आपले रिजनल फॉरेन पॉलिसीमध्ये एक कॉन्सेप्ट आहे की भारताचे शेजारच्या राष्ट्रांशी असणारे संबंध किंवा भारताची डिफेन्स पॉलिसी, याच्यामध्ये तुम्हाला आत्ता करंटला लिंक करता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल काय, रेफ्युजीजचा प्रश्न हा सुद्धा तुमच्या पेपर 2 मधला भाग आहे. तर या 26 सप्टेंबरच्या एक्झामला ते विचारलं नाही, परंतु येत्या सेटमध्ये दाट शक्यता आहे की अफगाण क्रायसिसवर क्वेश्चन येणार. कारण का, अफगाण क्रायसिसमुळे रेफ्युजीजचा इश्यू झाला आहे. भारतातल्या नागरिकांना आपण सोडून आणले, अफगाणिस्तानमधल्या सुद्धा नागरिकांना आपण राजाश्रय दिले. तर तुम्ही काय करा, जे कॉन्सेप्ट तुम्हाला दिलेले आहेत त्याला करंट सिच्युएशनशी लिंक करा. जेव्हा तुमची लिंक इस्टॅब्लिश होईल ना तेव्हा तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने सोडवता येईल आणि तुम्हाला त्याचं टेन्शन येणार नाही. माझं स्ट्रॉंग पॉईंट आणखीन काय होता, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय संविधान. मला भारतीय संविधान इतकं आवडतं की मला ते आर्टिकल टू आर्टिकल आता पाठ झालेलं आहे. का, अगेन कदाचित माझ्या प्रोफेशनमुळे असेल किंवा माझं त्या विषयाशी तितकी काय आहे गाठ आहे, नाळ जुळलेली आहे. एक लक्षात घ्या, जी गोष्ट आपल्याला आवडते ना ती गोष्ट करायला आपल्याला कधी बोर होत नाही. फॉर एक्झाम्पल समजा एखादी व्यक्ती आपल्याला आवडते, तर त्या व्यक्तीशी बोलताना आपल्याला कधी बोर होतं का, नाही होत. तसंच जर तुमचं पॉलिटिक्सवर प्रेम असेल तर पॉलिटिक्सची पुस्तकं वाचायला सुद्धा काय होणार नाही, तुम्हाला बोर होणार नाही. करेक्ट आहे, हे लक्षात घ्या. तो आय होप सगळ्या स्टुडंट्सला ही जी इन्फॉर्मेशन आहे जी आकाशने पेपर 2साठी दिली आहे पॉलिटिकल सायन्स ही खूप खूप हेल्पफुल राहणार. एस्पेशली हा जो तुमचा सब्जेक्ट आहे पॉलिटिकल सायन्स, ह्याला हँडल कसं करायचं आहे, जे युनिट्स आहेत त्याचा जो स्टडी पॅटर्न आहे त्याला मॅनेज कसं करायचं आहे, अँड मोस्ट इम्पॉर्टंट जे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील एक्झाममध्ये त्याला टॅकल कसं करायचं आहे. तर आकाश, तू आम्हाला आता हे सांग की तू जी तयारी होती परीक्षेसाठी ती तू कशी केली. तू ऑनलाईन केलं आहेस का ऑफलाईन, आणि जर तू ऑनलाईन केलं आहेस तर तू कोणत्या एज्युकेटर्सला फॉलो केलं, कोणत्या चॅनल्सला फॉलो केलं आहे, ऑर एल्स जर तू ऑफलाईन तयारी केली आहेस तर कोणते बुक्स रेफर केले होते, ऑर एल्स तू कोणत्या कोचिंगला जात होतास का, हे तू स्टुडंट्सला सांगशील. ओके, तर मी ऑनलाईन आणि ऑफलाईन हे दोन्ही हायब्रिड माध्यमातून मी तयारी केलेली आहे. पुस्तकांचा जर विचार केला तर मी पर्सनली असं सजेस्ट करेन की खूप सारी पुस्तकं वाचू नका. कुठलं तरी एक पुस्तक घ्या स्टँडर्ड आणि त्याला परफेक्ट करा. ओके, मग मी पेपर 1साठी आर्यनचं एक येतं जनरल स्टडीज पेपर 1, ते पुस्तक रेफर केलं होतं. त्याच्यामध्ये माझं बऱ्यापैकी कव्हर झालं, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी त्यातून बऱ्यापैकी आली. इंग्रजी माध्यमातून ते पुस्तक आहे. मी मुलांना पर्सनली असं सजेस्ट करेन की जे सेटसाठी प्रिपेअर करतायत त्यांनी इंग्लिशमध्ये प्रिपेअर करा. का, कारण नॉट ओन्ली ते तुम्हाला सेटला कामी येणार आहे, अपितू तो सिलेबस जसाच्या तसा वर्ड टू वर्ड नेटला कोरिलेटेड सेम आहे. त्यामुळे तुमची सेटसोबत नेटची सुद्धा तयारी होऊन जाणार आहे. सो पेपर 1साठी मी आर्यनचं एक बुक रेफर केलं होतं, जनरल स्टडीज पेपर 1. आणि ऑनलाईनमध्ये मी स्टडी IQचे काही व्हिडिओज बघितले होते करंट अफेअर्सची. फॉर एक्झाम्पल अफगाणिस्तान क्रायसिस असेल
किंवा वेगवेगळ्या युनिट्स आहेत ग्लोबल लेवलवर, इंटरनॅशनल लेवल. फॉर एक्झाम्पल युनोचं स्ट्रक्चर, त्यानंतर युरोपियन युनियन आहे, G20 आहे, आशियान आहे, त्यानंतर सार्क आहे, ओके, शांघाय कॉर्पोरेशन आहे. तर या ज्या बॉडीज आहेत, या बॉडीजचे फार सुंदर व्हिडिओ स्टडी IQ असेल किंवा अन अकॅडमी आहे, तर या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला फार चांगल्या पद्धतीने बघायला मिळते. आणि दुसरी गोष्ट, कोचिंग म्हणण्यापेक्षा मी कुठल्याही क्लासेसच्या विरोधात नाही आहे, बट माझं वैयक्तिक असं मत आहे की तुम्ही जर योग्य पद्धतीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास केला तर मला पर्सनली नाही वाटत आहे की तुम्हाला कोचिंगची गरज लागेल. कारण मी अगेन म्हटलं, तुमच्याकडे मोबाईल आहे आणि त्या मोबाईलमध्ये 1.5 GB डेटा आहे. तर त्या 1.5 GB डेटाचा तुम्ही चांगल्या पद्धतीने वापर केलात तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या कोचिंगची गरज लागणार नाही आहे. पुस्तकं एक रेफर करा, स्टँडर्ड बुक रेफर करा, ओके. पेपर 1साठी सांगतोय. पेपर 2साठी काय करा, पेपर 2साठी अगेन एक स्टँडर्ड बुक रेफर करा. प्लस तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी झाल्यानंतर तुम्ही काय करा, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सेट करा. आता यासाठी तुम्ही काय करू शकता, बाजारात कोणतेही क्वेश्चन सेट मिळतं ते तुम्ही एखादं रेफर करा आणि यू जस्ट सॉल्व करा. घड्याळी लावा की तुमचा 1 तासामध्ये पेपर 1 कवर होतोय का, 2 तासामध्ये पेपर 2 कवर होतोय का, हे घड्याळ लावून तुम्ही काय करा, प्रॅक्टिस करा. त्याने काय होईल, तुमची भीती दूर होईल आणि तुम्ही त्या परीक्षेच्या वातावरणाशी काय व्हाल, सम्मिलित व्हाल किंवा जुळून घ्याल. कधी कधी काय होतं, आपली चूक असते. एक्झाम तेवढा डिफिकल्ट नसतो, पण आपण आपल्यासाठी तो एक्झाम डिफिकल्ट क्रिएट करतो. कारण आपल्याला बेस्ट ऑफ एव्हरीथिंग, म्हणजे हां ही बुक ह्याची बेस्ट आहे, ती बुक त्याची, असं काहीच नसतं. बेस्ट वर्स्ट काहीच नसतं. प्रत्येक स्टुडंट्सचा जो अंडरस्टँडिंग आहे, काहींना पर्टिक्युलर ऑथर जो आहे त्याचं अंडरस्टँडिंग बेटर असेल, त्यांना लगेच समजणार त्याचे शब्द, त्यांनी जसं लिहिलं आहे. काहींना दुसऱ्या ऑथरचं समजणार. सो तुम्हाला ज्याचं बुकचं जे पण एक्सप्लेनेशन आहे किंवा जे कॉन्सेप्ट्स आहेत, जे त्यांनी पॉईंट वाईज दिलं गेलं आहे ते समजते, तुम्ही त्या बुकला रिफर करा. दुसऱ्यांचं ठीक आहे, ते जे म्हणत आहेत ते मेक शुअर करा तुम्ही नोट करतायत, त्याला 1-2दा फक्त ग्लिम्स करा, बघा तुम्हाला त्या ऑथरचं समजतं आहे का नाही जे त्यांनी सांगितलं आहे. जर नाही समजत आहे, लीव इट. असं नाही की तो करतोय, हा फ्रेंड करतोय किंवा ह्यांनी केलं आहे म्हणून मी पण तेच करणार. नो, नॉट नेसेसरी. हा एक्झाम काय आहे की तुम्हाला तुमचे कॉन्सेप्ट्स क्लिअर आहेत का नाही, तेच तुम्हाला हेल्प करणार एक्झाम क्वालिफाय करण्यासाठी. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जसं आकाशने सांगितलं, एकच बुक ठेवा और ॲट द मोस्ट 2, त्यालाच रेफर करा, रिवाईज करा, कन्सेप्ट्स क्लिअर करा. डेफिनेटली तुमचं होणारच होणार क्वालिफाय. अँड ऑल्सो आकाश, काही स्टुडंट्सचं असं पण विचार असतं, मे बी थोडंसं फायनान्शियल बॅकग्राऊंड त्यांचं स्ट्रॉंग नाही आहे. सो त्यांना असं वाटतं की जर आम्ही पर्टिक्युलर एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर जर सबस्क्रिप्शन नाही घेतलं ऑर एल्स आम्ही कोचिंगला नाही गेलो तर आमचं होऊच नाही शकणार क्वालिफाय. ह्या एक्झामसाठी पेड क्लासेस, पेड कोचिंग, पेड एव्हरीथिंग इज इम्पॉर्टंट असं त्यांना वाटतं. आणि मग ते मे बी त्यांच्या फ्रेंड्सचं बघून ऑर एल्स कुठे त्यांनी वाचलं असेल ते बघून त्यांना असं वाटतं की आम्हाला पण पैसे भरावे लागतील, मग आमच्याकडे पैसे नाही आहे तर आम्ही कसं देणार, किंवा आम्ही डिले करू, नेक्स्ट इयर मे बी आम्ही ट्राय करू. असं बरंचसं त्यांच्या माइंडमध्ये क्वेश्चन्स असतात, क्वेरीज असतात. तर त्यासाठी तू त्यांना काय सजेस्ट करणार आहे? ओके, खूप छान प्रश्न मांडला मॅम. आपल्या बहुतेक विद्यार्थ्यांमध्ये हा एक न्यूनगंड असतो की आपण कोचिंग लावलं किंवा आपण एखादी पेड क्लासेस किंवा एखादं पेड सबस्क्रिप्शन घेतलं तर आपल्याला फार चांगल्या पद्धतीने तिथे गायडन्स मिळेल, फार चांगल्या पद्धतीने आपल्या समस्या सोडवल्या जातील, फार चांगल्या पद्धतीने आपले क्वेरीज तिथे रिझॉल्व्ह होतील. बट अगेन मी काय म्हटलं होतं सुरुवातीला की ही परीक्षा तुमचं स्वयंअध्ययन, तुमचं सेल्फ स्टडी काय करते, टेस्ट करते की तुमची स्वतःची किती मेहनत घ्यायची तयारी आहे, तुम्ही स्वतः त्या परीक्षेसाठी किती वेळ देताय, तुमची स्वतःचं तिथे किती डेडिकेशन आहे हे चेक करतं. आता मला त्या मुलांना हा प्रश्न विचारायचा आहे, जर तुम्ही मेंटली स्टेबल नसाल किंवा जर तुमची तितकी मानसिक तयारी नसेल, तुमची एकाग्रता नसेल, तर तुम्ही 1 लाखाचा क्लास लावला, 2 लाखाचा क्लास लावला, तिथे जाऊन बसलात, पण तुम्ही मेंटली तिथे प्रेझेंट नसाल, तुमचं मन कुठेतरी स्वैरवैर फिरत असेल, तर तुम्ही भरलेला पैसा तर वाया जाणारच आहे, प्लस तुमचा टाईम आणि तुमची एनर्जी ही दोन्ही वाया जाणार आहे.
सो तुम्ही हे कुठेतरी डोक्यात पक्क बसवलं पाहिजे की मला क्लास का हवा आहे. जर मला ते गायडन्स ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून मिळत असेल, यूट्यूबच्या फ्री व्हिडिओमधून मिळत असेल, माझ्याकडे एखादं स्टँडर्ड रेफरन्स बुक असेल त्यातून मिळत असेल, तर मी माझ्या आईवडिलांचा घामाचा कष्टाचा पैसा बाहेर का वाया घालू. किंवा जर मी तितकं अटेन्शन देऊ शकत नसेल किंवा माझी तितकी एकाग्रता नसेल, तर मला तो अधिकार आहे का की माझ्या आईवडिलांचं ते फायनान्शियल रिसोर्सेस मी बेअर करतोय. दुसरं महत्त्वाचं गोष्ट की तुमचा फ्रेंड जर एखादा कोचिंग क्लासमधून जाऊन त्याचं एखादं काहीतरी चांगलं क्वालिटी मटेरियल आहे त्याच्याकडे, जे तुम्हाला वाटते की ते तुम्हाला मिळालं पाहिजे, तर एक ॲज अ फ्रेंड किंवा एक मैत्रीच्या नात्यामधून तुम्ही त्याच्याशी बोलू शकता ना. तितका अधिकार असतो ना तुमचा मैत्रीमध्ये त्या मित्रावर की बाबा तुझं एक पुस्तक दे मला काही दिवसांसाठी. मग त्या मिळालेल्या अवधीमध्ये तुम्ही त्या पुस्तकाचं आकलन करा, विश्लेषण करा, जस्ट नोट इट डाऊन, एक फोटोकॉपी करून घ्या. तशा माध्यमातून सुद्धा तुमची तयारी करता येऊ शकते. एक लक्षात घ्या, परीक्षा कुठलीही असू दे, जोपर्यंत तुमची इच्छाशक्ती नसेल, तुमची एकाग्रता नसेल, तुमचं मेहनत घ्यायची तयारी नसेल, तुमचं डेडिकेशन नसेल, तुमच्याकडे सिन्सिअरिटी नसेल, तर लिहून घ्या, तुम्ही कुठलीही परीक्षा पास करू शकत नाही. सॉरी मी खूप ब्लंटली बोलतोय, पण हे खरं आहे. तुमची मनाची तयारी असेल तर तुम्ही घर बसल्या कुठलाही पैसे न देता, तुमच्याकडे 1.5 GB डेटा आहे, त्या 1.5 GB डेटाचा चांगल्या पद्धतीने वापर करून तुम्ही कुठलीही एक्झाम क्रॅक करू शकता. आपण 21व्या शतकात जगतोय आणि आपण IT च्या जगात जगतोय. नाऊ दिस इज द एरा ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. या जगामध्ये तुम्हाला घर बसल्या तुम्हाला सगळ्या गरजा तुमच्या केटर होऊ शकतात. त्यामुळे पहिले हे डोक्यातून काढून टाका की मी फी भरल्यानंतर मी पास होईल. अजिबात नाही. तुम्ही घरी बसल्या जर प्रामाणिकपणे अभ्यास केला तो नो डाऊट तुमचा रिझल्ट येणार आहे. आणि अगेन स्टँडर्ड बुक 1 मॅक्झिमम 2 मॅक्झिमम प्रॅक्टिस करा. आणि जर वाटलं की माझा एक मित्र कोचिंगला चालले तर घ्या ना त्याच्याकडून मागून काही क्षणासाठी, काही 1 दिवस घे, 2 दिवस घे, 1 आठवडा घे, पुस्तक घे, वाच, रेफर कर, फोटोकॉपी काढून परत करा, काय अडचण. नेक्स्ट क्वेश्चन आकाश, मोस्ट इम्पॉर्टंट आहे की PYQs जे असतात निग्लेक्ट करतात स्टुडंट्स, कारण त्यांना काय वाटतं की PYQs हे नेट परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे. सेटसाठी PYQs नाही, पण आपण बघितलं तरी काम होऊन जाणार. सेट थोडं स्टेट लेवलचं आहे तर एवढं काय PYQचं इम्पॉर्टन्स नाही आहे. नेट नॅशनल लेवल आहे तर हां, नेटमधले जेवढे पण प्रिवियस इयर क्वेश्चन्स असतील सगळे सॉल्व करू आपण. बट सेटचं काय, नेटचं आपण करतोय तर सेटचं तर होऊनच जाणार. तर तुझा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे की सेटसाठी पण आपण PYQ सॉल्व केले पाहिजे, नाही केले पाहिजे, आणि जर तू केले आहेत तर तू कोणत्या वेमध्ये सॉल्व केलं आहे. लाईक आफ्टर ईच युनिट केलं, आफ्टर कम्प्लिटिंग एंटायर सिलेबस केला आहेस, आणि ॲनालिसिस ऑफ द पेपर्स त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे हे स्टुडंट्सला सांग. येस, फार महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. मॅम आपल्या माध्यमातून मी आपल्या सर्व व्ह्युअर्सना सांगू इच्छितो की हा फार महत्त्वाचा भाग आहे PYQचं ॲनालिसिस, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. एक लक्षात घ्या, नेट असेल, सेट असेल, किंवा आपल्यातले काही व्ह्युअर्स हे UPSC MPSCचे ॲस्पिरंट्स असतील, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स हा फार महत्त्वाचा घटक आहे. अगेन का, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे काय आहेत, तर तुमचा जो अपोनंट आहे, तुमचा जो एनिमी आहे, तुमचा जो स्पर्धक आहे, तुमचा जो विरोधी आहे, त्या विरोधकाची, त्या कॉम्पिटिटरची मेंटॅलिटी किंवा त्याची थॉट प्रोसेस ही तुम्हाला कशातून रिफ्लेक्ट होणार आहे, PYQमधून होणार आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्समधून होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचं जर ॲनालिसिस केलं तर नक्की तुम्हाला काय होईल, अंदाज येईल. फॉर एक्झाम्पल मी जसं म्हटलं, तर तुम्ही नीटचं ॲनालिसिस केलं तर तुमच्या लक्षात येईल 2017चा पेपर, 18चा पेपर आणि 19चा पेपर, या 3 वर्षांच्या पेपर्सचं जर तुम्ही ॲनालिसिस केलं, पर्टिक्युलरली मी पॉलिटिकल सायन्सचं सांगतो आहे, की बरेचसे क्वेश्चन्स जे आहेत ना ते UPSCच्या सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशनमधून घेतलेले आहेत. काही क्वेश्चन्स जे आहेत 2 ते 3 ते तर जसंच्या तसे कॉपी पेस्ट केलेले आहेत. त्यामुळे एक लक्षात घ्या, तुम्ही जर सेटच्या क्वेश्चन पेपरचं नीट ॲनालिसिस केलं तर इनडायरेक्टली तुम्हाला याचा बेनिफिट फक्त सेटसाठी नाही होणार आहे, नेटसाठी होणार आहे आणि UPSC MPSCसाठी सुद्धा होणार आहे. फॉर एक्झाम्पल एक क्वेश्चन आला होता नो कॉन्फिडन्स मोशनवरचा. ओके, तर नो कॉन्फिडन्स मोशनवरचा क्वेश्चन हा UPSCच्या सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाममध्ये विचारला, म्हणजे IASच्या एक्झाममध्ये. तो क्वेश्चन सेटनी काय घेतला होता, जसाच्या तसा घेतला होता. ओके, सो यांनी काय कळतंय तुम्हाला की युनियन लेजिस्लेचरचे जे
टूल्स आहेत की ज्या टूल्सच्या माध्यमातून अपोजिशन काय करतं, रुलिंग पार्टीवर चेक ठेवतं. तर त्या चेकचं महत्त्व काय आहे हे तुम्हाला त्याच्यातून कळतं. ओके. आणि हा तोच पिरियड होता जेव्हा रुलिंग पार्टीच्या अगेन्स्ट अपोजिशनवाले काय आणत होते, नो कॉन्फिडन्स मोशन आणत होते. कोणाच्या अगेन्स्ट? तुमच्या लक्षात आहे की नाही माहीत नाही, पण 2-2.5 वर्षांपूर्वी काँग्रेस पार्टीने आत्ताची जी BJP गव्हर्नमेंट आहे रुलिंग, याच्या अगेन्स्ट नो कॉन्फिडन्स मोशन आणला होता. बरोबर त्याच वर्षी UPSCने त्याच्यावर क्वेश्चन विचारला, नो कॉन्फिडन्स मोशन, आणि अगेन तोच क्वेश्चन सेटमध्ये पर्क्युलेट झाला होता. त्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करणं फार महत्त्वाचं आहे. एक लक्षात घ्या, सेट काय आहे, तुमचा कॉम्पिटेटर आहे, तुमचा अपोनंट आहे. तर तुम्हाला जर अपोनंटला हरवायचं असेल किंवा एखाद्या युद्धामध्ये जर आपल्याला शत्रूला हरवायचं असेल तर त्याची स्ट्रॅटेजी तुम्हाला कळणं फार गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि नेहमी तुम्ही त्याच्या एक पाऊल पुढे असणं गरजेचं आहे. तसंच जर तुम्हाला सेट क्वालिफाय करायचं आहे तर तुमचा अपोनंट कोण आहे, सेट आहे. तर त्या सेटचा जो एक्झामिनर आहे त्याची जोपर्यंत तुम्ही थॉट प्रोसेस क्रॅक करत नाही ना तोपर्यंत तुम्हाला अंदाज बांधणं अवघड आहे. अगेन मी म्हटलं सिलेबस इतका वास्ट आहे की स्काय इज द लिमिट. त्यामुळे तुम्हाला एक्झामिनरची थॉट प्रोसेस कशी कळेल, तो तुमच्याशी माझ्याशी बोलायला तर येणार नाही आहे ना, मग कशी कळेल, तर तुम्हाला ती प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या माध्यमातून कळेल. बरोबर आहे. तुम्ही जर ॲनालिसिस केलं तर आणि तर तुम्हाला कळेल आणि तेव्हा तुम्हाला तो फ्लो समजेल. फॉर एक्झाम्पल, जर रिपब्लिकवर त्यांनी क्वेश्चन टाकला की रिपब्लिक कधी पब्लिश झाला होता, तर नेक्स्ट इयर रुसोच्या पब्लिकेशनवर किंवा रुसोनी लिहिलेल्या पुस्तकावर येणार आहे का, किंवा प्लेटोच्या पुस्तकावर येणार आहे का, तर प्लेटोच्या रिपब्लिकवर येणार नाही क्वेश्चन. मग कशावर येऊ शकेल, तर मग कदाचित प्लेटोच्या आयडियल स्टेटवर येऊ शकेल. बरोबर आहे. तर ह्या पद्धतीने तुम्हाला काय येईल, लिंक लागेल. ही लिंक केव्हा लागेल मित्रांनो, जेव्हा तुम्ही ॲनालिसिस कराल. त्यामुळे ॲनालिसिस करणं ही मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे. अंडरलाईन करा गाईस, हां, लक्षात ठेवा. आत्ता आकाश, तू आम्हाला हे सांग की तू रिव्हिजनचं कोणतं पॅटर्न फॉलो केलं होतं. दॅट इज आफ्टर ईच युनिट तू रिवाईज करत होता का, आफ्टर द सिलेबस इज कम्प्लिटेड का, बिटवीन द युनिट्स तू रिव्हिजन केलेत, अँड ऑल्सो तू नोट्स तयार केले होते का, जर केले होते तर कसे केले होते, त्याच्याबद्दल थोडंसं सांगशील. ओके मॅम, फार महत्त्वाचं आहे. रिव्हिजन हा कुठल्याही परीक्षेचा फार महत्त्वाचा घटक आहे. लक्षात घ्या, तुम्ही केलेल्या अभ्यासाची उजळणी जर केली नाहीत किंवा त्याची सराव केला नाही तर तो तुमच्या मेमरीमध्ये पक्का बसत नाही. फॉर एक्झाम्पल, समजा मी आज इंटरनॅशनल रिलेशन वाचलं आहे. ओके. मी ते इंटरनॅशनल रिलेशन समजा मी सकाळच्या बॅचमध्ये वाचलं, सकाळी मी बसलो, एक 5 तासाचं सेशन घेऊन बसलो, मी ब्रेक घेतला आणि जर मी त्याची उजळणी केली नाही तर पुढच्या 2-3 दिवसांनी मी ते काय होणार आहे, मी सगळं वाचलेलं विसरून जाणार आहे. त्यामुळे माझं पर्सनली सजेशन तुम्हाला असणार आहे की तुम्ही जर वाचलत ना, समजा तुम्ही आज बसलात, तुम्ही आज इंटरनॅशनल रिलेशन वाचलं आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशन वाचलं, सो मेक शुअर की तुमचा दिवस संपण्याआधी किंवा तुम्ही झोपण्याच्या आधी एक 45 मिनिट्सचा एक शॉर्ट सेशन द्या. कशासाठी? रिव्हिजनसाठी. की तुम्ही झोपण्याआधी काय करा, रिकॉल करा की आजच्या दिवसभरामध्ये मी काय काय वाचलंय आणि जे वाचलंय ते मी आत्मसात केलंय का. एक आपण म्हणतो ना, हायलाईट्स घ्या त्या दिवसभराच्या. मॅचच्या कशा हायलाईट्स असतात बघा, तशा तुमच्या अभ्यासाच्या, त्या दिवसातल्या अभ्यासाचे काय घ्या, तुम्ही हायलाईट्स घ्या, एक ओव्हरव्ह्यू घ्या. ओके. ते केल्याने काय होईल की तुम्ही वाचलेलं आहे ते तुमच्या सुप्त मेंदूमध्ये न राहता तुमच्या ते कायमस्वरूपी आठवणींमध्ये काय होईल, ते छापून जाईल. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की रिव्हिजन कसं करायचं. तर रिव्हिजनसाठी वेगळा टाईम द्यायचा आहे का, तर रिव्हिजनसाठी वेगळा वेळ देऊ नका. ओके. झोपायच्या आधीचं रिव्हिजनचं सेशन वेगळं. बट फॉर एक्झाम्पल, जेव्हा तुम्ही एका मॉड्यूलमधून किंवा एका युनिटमधून दुसऱ्या युनिटमध्ये जाताना तेव्हा काय करा, सपोज तुम्ही इंडियन फॉरेन पॉलिसी हा पेपर 2चा एक युनिट वाचला, कंप्लीट केला वाचून, मग काय करा, वाट बघू नका कसली, लगेच त्या युनिटवरचे काय करा, क्वेश्चन सॉल्व करा. प्रिव्हियस इयरचे जसं तुम्ही क्वेश्चन सॉल्व कराल तशी त्या मॉड्यूलवरची तुमची रिव्हिजन आपोआपच होऊन जाईल. असं तुम्ही पर मॉड्यूल किंवा पर युनिट जर केलं तर रिव्हिजनसाठी कोणताही वेगळा वेळ न देता आहे त्या वेळामध्ये तुमचं रिव्हिजन तुम्ही काय कराल, पूर्ण कराल. आणि परीक्षेच्या जस्ट आधी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं दडपण किंवा टेन्शन येणार नाही. सो दिवसभर केलेल्या अभ्यासाचं
झोपण्याच्या आधी एक 45 मिनिटामध्ये सिंहावलोकन करा आणि जसं तुमचा एखादा युनिट संपेल तो युनिट संपल्यानंतर त्या युनिटची रिलेटेड प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व करा. दॅट्स इट. तुमची रिव्हिजन आपोआप होऊन जाईल. ही तीच स्ट्रॅटेजी मी माझ्या अभ्यासामध्ये फॉलो केली होती. शुअर मॅक्झिमम स्टुडंट्स हे फॉलो करतील. तर बिफोर आपण हा जो इंटरव्ह्यू आहे हा वाइंड अप करण्याआधी एक छोटासा रॅपिड फायर सेगमेंट आहे जे आम्ही आमच्या सगळे जे असिस्टंट प्रोफेसर्स आहेत, आता तर तुम्ही स्टुडंट्स नाही राहिले, तुम्ही सगळे असिस्टंट प्रोफेसर आहात, तर त्यांच्यासोबत आम्ही हा एक फन सेगमेंट करतो आहे. तर आर यू रेडी फॉर इट आकाश? येस मॅम. फर्स्ट क्वेश्चन, बीचेस और माउंटेन? बीचेस याकरता कारण समुद्रकिनारा किंवा बीच हे असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणावर बसल्यानंतर तुम्हाला सूर्योदय आणि सूर्यास्त आणि समुद्र या तिन्ही अलौकिक गोष्टींचा तुम्हाला आस्वाद घेता येतो. आणि या तिन्ही गोष्टींकडून मला फार पॉझिटिव्हिटी मिळते. एक म्हणजे उगवता सूर्य तुम्हाला काय सांगतो की तुम्हाला नेहमी पॉझिटिव्ह वेने पुढे जायचं आहे. मावळता सूर्य काय सांगतो की तुम्हाला तुमच्या आयुष्यात मिळालेल्या सक्सेसचा कधीही गर्व बाळगायचा नाही, कारण जो राईज होतोय तो सेटही, म्हणजे ज्याचा उदय झालाय तोही अस्त झालाय. त्यामुळे माणसाने विनम्र राहिलं पाहिजे. समुद्राकडून आपल्याला काय शिकण्यासारखं आहे की माणसाने समुद्रासारखं व्हावं, अथांग, की ज्याला कुठलीही सीमा नाही आहे. तसंच तुम्ही ज्ञान संपादनाच्या क्रियेमध्येही कसं असलं पाहिजे, सागरासारखं असलं पाहिजे की जितकं नॉलेज तुम्ही घ्याल तितकं कमी आहे आणि तुमच्या ज्ञान मिळवण्याची भूक ही कधीच थांबली नाही पाहिजे. सो बीच, सूर्योदय, सूर्यास्त आणि समुद्र, अथांगता, या गोष्टींमुळे बीच. अँड नेक्स्ट क्वेश्चन इज स्कूल लाईफ और कॉलेज लाईफ, बेस्ट मेमरीज कोणते होते तुझे? ओके, बेस्ट कॉलेज लाईफ याकरता कारण स्कूल डेमध्ये मी फार शाय होतो, म्हणजे स्टेज डेअरिंग माझ्यामध्ये होतं, बट मला कधी ते प्लॅटफॉर्म मिळालं नाही स्कूल डेमध्ये. हे माझ्या आयुष्यातले जे काही माइलस्टोन्स आहेत, ॲकॅडमिक असेल, को करिक्युलर असेल, एक्स्ट्रा करिक्युलर असेल, ते सगळे माझ्या कॉलेज डेजमधले. त्यामुळे बेस्ट पार्ट कॉलेज लाईफ. मनी और फेम? फेम याकरता कारण पैसा आहे किंवा अर्थकारण आहे ते काय आहे, आज आहे उद्या नाही. पैसा गेलेला आपल्याला कमवता येईल, परंतु जर तुम्हाला आयुष्यात फेम कमवायचं असेल, प्रतिष्ठा कमवायची असेल, प्रसिद्धी कमवायची असेल तर तुमचं अख्खं आयुष्य जातं. त्यामुळे फेमला मी जास्त प्राधान्य देईन. तुला हा चान्स दिला गेला की यू कॅन सी द फ्युचर ऑर एल्स चेंज द पास्ट. मला भविष्य बदलायला आवडेल. का? कारण जे झालंय त्याच्यामध्ये फार बदल करण्यात अर्थ नाही. आपण नेहमी प्रोग्रेसिव्ह असलं पाहिजे, आपण नेहमी उद्याचा विचार केला पाहिजे. त्यामुळे भविष्यात जे काही होतंय किंवा जे होणार आहे त्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, प्रोग्रेसिव्हली किंवा चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे. म्हणून फ्युचर. नेटफ्लिक्स अँड चिल और रोड ट्रिप? मला पर्सनली प्रवास करायला फार आवडतो. ओके. अँड लास्ट क्वेश्चन इज मिसळ का पावभाजी? ओके, कधीही मिसळ म्हणजे झणझणीत. मला पर्सनली स्पायसी जेवण खूप आवडतं आणि त्यामुळे झणझणीत मिसळ कधी बेस्ट. सो दिस वॉज द रॅपिड फायर सेगमेंट. आय होप आकाश तुला पण थोडंसं फन सेगमेंट खेळून आमच्यासोबत आनंद वाटला असेल. येस, बिलकुल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या बोलण्याच्या ओघात राहून गेलं की सगळ्यात आधी मी सिमरन मॅमचा आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली आणि आपल्या माध्यमातून आपण विद्यार्थी मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याची ही अद्वितीय आणि अलौकिक संधी मिळाली की ज्या माध्यमातून मला ज्या 4 काही गोष्टी माहिती आहेत, मी काय फार तज्ज्ञ नाही आहे किंवा फार एक्सपर्ट नाही आहे या विषयातला, पण मला जे माहिती आहे, मी तुमचा एक मोठा भाऊ म्हणून किंवा एक मेंटॉर म्हणून मला तुमच्याशी संवाद साधण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल मी सिमरन मॅमचं आणि कॉमर्स ॲस्पिरंट या संपूर्ण टीमचं मी मनापासून आभार मानतो आणि त्याच्याबद्दल एक विनम्रपणे कृतज्ञता व्यक्त करतो. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू आकाश. इट वॉज आर प्लेजर ॲक्च्युली टू इंटरव्ह्यू यू. And most important, before we end the interview, स्टुडंट्स हा जो व्हिडिओ जेव्हा बघतील त्यांचा सर्वात जास्त कॉमन क्वेश्चन असेल की आकाश तू कोणता एक चॅनल स्टार्ट करणार आहेस इन फ्युचर, और
तू कोणता एक प्लॅटफॉर्म जॉईन करणार आहेस ऑनलाईनवर जिथे तू स्टुडंट्सला गाईड करणार और तुझा जो सब्जेक्ट आहे पॉलिटिकल सायन्स तो शिकवणार आहेस का नाही, हे तू जर सांगू शकणार स्टुडंट्सला तर इट विल बी व्हेरी हेल्पफुल. ओके. तर आपल्या माध्यमातून सांगायला मला आवडेल की येस, डोक्यात आहे कल्पना एक पॉलिटिकल सायन्ससाठी. कारण मॅम आपण जर पाहिलं ना यूट्यूब वगैरे तर आपल्याला इंग्लिशमधलं कंटेंट आणि हिंदीमधलं कंटेंट मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे, परंतु मराठीमधलं क्वालिटी कंटेंट आपल्याला बघायला मिळत नाही. आणि त्यामुळे बऱ्याच आपल्या महाराष्ट्रीयन मुलांना एक यक्ष प्रश्न पडतो की येस, त्यांची मेहनत करायची तयारी आहे, पण त्यांची इंग्लिशवर आणि हिंदीवर तितकी प्रभावी पद्धतीने कमांड नाही आहे, प्रभुत्व नाही आहे, त्यामुळे ते कुठेतरी मागे पडतात. त्यामुळे मला अशा माझ्या मित्रांसाठी एक नक्कीच एक इनिशिएटिव्ह घ्यायला आवडेल, माझ्या डोक्यामध्ये आहे. लवकरच त्या पद्धतीने मी मार्गक्रमण करेल, नो डाऊट. अँड ऑल्सो आफ्टर दिस इंटरव्ह्यू जर कोणत्या स्टुडंट्सला तुला कॉन्टॅक्ट करायचं असेल फॉर गायडन्स फॉर मोटिवेशन तर तू त्यांना काय सजेस्ट करणार की तू कोणत्या प्लॅटफॉर्मवर त्यांच्यासोबत कनेक्ट करू शकतो जस्ट फॉर द गायडन्स इन पॉलिटिकल सायन्स सब्जेक्ट और इवन फॉर MH-SET और UGC नेट प्रिपरेशन. ओके, बिलकुल मला आवडेल. खरं तर माझा विषय असा आहे की तो विद्यार्थ्यांशी निगडीत आहे, समाजाशी निगडीत आहे, त्यामुळे मला नेहमीच विद्यार्थ्यांशी बोलायला नेहमीच आवडतं. सो ज्यांची कोणाची इच्छा असेल तर ते मला टेलिग्रामवर बोलू शकतात माझ्याशी, किंवा माझं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे, एक सध्या काम चालू आहे, बनवलेलं आहे. सो यूट्यूबच्या माध्यमातून किंवा माझं ईमेल ॲड्रेस आहे akashvpatil2597@gmail.com. सो याच्यावर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. मला आवडेल आपल्याशी संपर्क साधायला. टेलिग्रामचा माझा आय डी आहे @akashvpatil2597 सेम. हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, कमेंट करा. दुसऱ्या कोणत्या सब्जेक्टचं तुम्हाला इंटरव्ह्यू बघायचा आहे. ऑल्सो जर तुम्ही आमचे प्रिव्हियस व्हिडिओज चेक नाही केले तर आत्ताच जाऊन चेक करा. ऑल्सो फॉर लेटेस्ट इन्फॉर्मेशन ऑन MH-SET अँड UGC नेट एक्झामिनेशनच्या अपडेट्ससाठी नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच आकाश फॉर allowing us to take your interview and I'm sure मॅक्झिमम स्टुडंट्सला हेल्प झालं असेल तुझा हा इंटरव्ह्यू बघून. अँड स्टुडंट जसं आकाशने त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर केले आहेत जिथे तुम्ही त्याच्यासोबत कम्युनिकेट करू शकता फॉर एनी हेल्प इन MH-SET एक्झामिनेशन, UGC नेट एक्झामिनेशन ऑर एल्स तुम्हाला फक्त पॉलिटिकल सायन्स सब्जेक्ट रिलेटेड काही त्याचं गायडन्स हवं असेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट आकाश. जे डिटेल्स आकाशने सांगितले आहेत ते आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केले आहेत. सो तुम्ही ते लिंक्स क्लिक करून डायरेक्टली त्याच्यासोबत कम्युनिकेट करू शकता. सो थँक्यू वन्स अगेन आकाश. थँक्यू सो मच फॉर गिविंग दिस इंटरव्ह्यू ऑन आर चॅनल. वी विश यू व्हेरी ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर एंडेवर्स अँड येस होपफुली विल गेट टू सी यू ऑन यूट्यूब टीचिंग. थँक्यू सो मच मॅम. वन्स अगेन आपण मला ही संधी दिलीत विद्यार्थ्यांशी हितगुज साधण्याची, त्याबद्दल आपलं आणि कॉमर्स ॲस्पिरंट या चॅनलचंही मनापासून स्वागत. आणि आपल्याला सुद्धा आपण या माध्यमातून खूप छान विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन करण्याचं काम करत आहात की ज्यातून अनेक विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होतोय आणि भविष्यातही फायदा होईल. आणि आपल्या उज्ज्वल प्रवासासाठी माझ्याकडूनही आपल्याला खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. I'll see you in the next video on another weekend. Till then, take care. Bye. Have a nice day.